गुड मॉर्निंग. सर्वांना अभ्यासासाठी शुभेच्छा. कालच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण हॅलो अल्केन आणि हॅलो अरिनच्या क्लासिफिकेशन आणि नोमेनक्लेचर बद्दल माहिती घेतली. त्यामधील कार्बन आणि हॅलोजन या बॉन्ड मधल्या पोलरायझेशनची आणि त्यामुळं त्याच्या होणाऱ्या भविष्यातल्या परिणामांचा थोडासा अभ्यास केला. आता आपण हॅलो अल्केन आणि हॅलो अरिनच्या मेथड्स ऑफ प्रिपरेशन बघणार आहोत. आपण एखाद्या अल्केन कंपाऊंड मधला एक हायड्रोजन जर हॅलोजननं रिप्लेस केला तर त्याला आपण हॅलो अल्केन असं म्हणतो. एखाद्या अल्केन मधून हायड्रोजन बाजूला काढणं हे कंपॅरेटिव्हली अवघड असतं, कारण तो न्यूट्रल मॉलिक्यूल आहे. CH बॉन्ड हा लेस पोलर किंवा अपोलर बॉन्ड आहे आणि त्यामुळं कार्बन आणि हायड्रोजनला हॅलोजन मधनं रिप्लेस करणं हे तसं कठीण जातं. म्हणून त्याच्यासाठी शास्त्रज्ञांनी काही वेगळ्या मेथड शोधून काढल्या. त्यांनी त्याच्याऐवजी COH हा बॉन्ड जर आपण रिप्लेस करू शकतो का असा अभ्यास केला आणि त्यातून प्रिपरेशन ऑफ हॅलो अल्केन्स फ्रॉम अल्कोहोल ही मेथड तयार झाली. याच्यामध्ये काय करतात, द हायड्रोक्सिल ग्रुप ऑफ एन अल्कोहोल इज रिप्लेस्ड बाय हॅलोजन बाय रिएक्शन विथ कॉन्सन्ट्रेटेड हॅलोजन ऍसिड, फॉस्फरस हॅलाइड और थायोनिल क्लोराइड. यांना हॅलोजिनेटिंग एजंट असं देखील आपण म्हणू शकतो. हे अल्कोहोलचं हॅलोजिनेशन घडवून आणतात. हॅलोजन ऍसिड म्हणजे काय, HBr, HI, HCl, HCF यांना हॅलोजन ऍसिड असं आपण म्हणतो. त्यालाच आपण हायड्रोजन हॅलाइड असं देखील म्हणतो, कारण त्याच्यामध्ये एक हायड्रोजन आहे आणि एक हॅलाइड आहे. फॉस्फरस हॅलाइड म्हणजे कोण, PCl3 आणि PCl5, फॉस्फरस ट्रायक्लोराइड आणि फॉस्फरस पेंटाक्लोराइड. थायोनिल क्लोराइड हा SOCl2 असा फॉर्म्युला असणारा कंपाऊंड आहे. या तीनही रिॲक्शन मधली थायोनिल क्लोराइडची रिॲक्शन ही इंडस्ट्रीच्या दृष्टीनं किंवा लॅबोरेटरीच्या दृष्टीनं सोपी मानली जाते, कारण थायोनिल क्लोराइड इन रिॲक्शन विथ अल्किल हॅलाइड, thionyl chloride is preferred because in this reaction alkyl halide is formed along with gases SO2 and HCl. म्हणजे जर तुम्ही एखाद्या अल्कोहोलची रिॲक्शन या थायोनिल क्लोराइड बरोबर केली तर त्याच्यात तुम्हाला अल्किल हॅलाइड मिळतो आणि बाय प्रॉडक्ट म्हणून SO2 आणि HCl हे गॅस मिळतात. हे दोन्ही गॅस त्या रिॲक्शनमधनं बाजूला काढणं खूप सोपं असतं. व्हॅक्यूम पंपच्या सहाय्यानं आपण ते सहजासहजी बाजूला काढू शकतो किंवा इव्हॉपरेशनच्या साह्यानं आपण त्यांना बाजूला करू शकतो आणि प्युअर कंपाऊंड मिळू शकतो. इंडस्ट्रीमध्ये किंवा केमिस्ट्री लॅबोरेटरीमध्ये प्युअर कंपाऊंड मिळवणं हे अतिशय महत्त्वाचं असतं आणि सर्व प्रोसेसेस आणि रिएजंट्स हे त्या दृष्टीनंच डिझाईन केलेले असतात किंवा वापरले जातात. या रिॲक्शनमध्ये आपल्याला प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल HCl, HBr, HI, HF या हॅलोजन ॲसिड बरोबर रिॲक्ट करताना जेव्हा आपण बघतो तेव्हा काही ठिकाणी तुम्हाला ZnCl2 सारखे कॅटलिस्ट वापरावे लागतात, कारण प्रायमरी आणि सेकंडरी अल्कोहोलच्या बाबतीमध्ये जेव्हा रिॲक्शन घडते तेव्हा प्रायमरी आणि सेकंडरी कॅटायन तयार होतं आणि हे कॅटायन त्या मानानं स्टेबल असतं. मग जो स्टेबल असतो तो रिॲक्टिव्ह नसतो आणि जो अनस्टेबल असतो तो रिॲक्टिव्ह असतो. हा केमिस्ट्रीचा सूत्र आहे. फ्री रॅडिकल हे अत्यंत रिॲक्टिव्ह असतात, त्यामुळे त्यांना कुठल्याही कॅटलिस्टची गरज लागत नाही, त्यांना कुठल्या सपोर्टची गरज लागत नाही. परंतु या ठिकाणी आपल्याकडं प्रायमरी अल्कोहोल आणि सेकंडरी अल्कोहोलमध्ये प्रायमरी कॅटायन आणि सेकंडरी कॅटायन तयार होतं आणि त्यामुळं त्याची रिॲक्शन पुढे घेऊन जाण्यासाठी ZnCl2 सारखा कॅटलिस्ट लागतो. परंतु टर्शरी अल्कोहोलच्या बाबतीमध्ये मात्र तुम्हाला कॅटलिस्ट लागत नाही, कारण टर्शरी अल्कोहोलपासून बनणारं टर्शरी कॅटायन हे इंटरमिजिएट अतिशय रिॲक्टिव्ह असतं आणि ते सिंपल एखाद्या हॅलोजन ॲसिड बरोबर शेक केलं रिॲक्शन फ्लास्कमध्ये तरीसुद्धा ती रिॲक्शन जाऊ शकते. आपण जर प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी कॅटायन पुन्हा एकदा 11वीच्या चॅप्टरमध्ये जाऊन अभ्यासले तर तुमच्या लक्षात येईल की द ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी ऑफ दॅट कॅटायन इज tertiary cation is more reactive, secondary is less reactive and primary is lowest reactive. तीच ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी अल्कोहोलला लागू होते, कारण ह्या रिॲक्शनचं मेकॅनिझम जर तुम्ही कागदावर लिहिलं, मेकॅनिझम म्हणजे काय की स्टेप वाईज ही रिॲक्शन कशी प्रोसीड होते
की अल्कोहोल मॉलिक्यूल असतो, मग त्याच्यामध्ये ॲसिड टाकलं जातं, मग कॅटायन तयार होतं आणि त्या कॅटायनचं पुढं क्लोरिनेशन किंवा ब्रोमिनेशन किंवा हॅलोजनेशन केलं जातं. तर ही ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी तुम्हाला ध्यानात ठेवायची, टर्शरी, सेकंडरी आणि प्रायमरी. या ठिकाणी रिॲक्शन फॉर्म्युल्याच्या स्वरूपामध्ये दाखवलेलं आहे. ROH प्लस HCl इन प्रेझेन्स ऑफ झिंक क्लोराईड गिव्ज यू RCl प्लस H2O. दुसरा एक प्रकार आहे ROH प्लस NaBr प्लस H2SO4 गिव्ज RBr प्लस NaHSO4 प्लस H2O. आणि सर्वात सोपी मेथड जी आपण बोललो, ROH प्लस SOCl2 गिव्ज RCl प्लस SO2 प्लस HCl. म्हणजे अल्कोहोल प्लस थायोनिल क्लोराईड गिव्ज RCl अल्किल हॅलाइड प्लस SO2 गॅस प्लस HCl गॅस. आणि ही इंडस्ट्रीमध्ये सर्वात जास्त वापरली जाणारी रिॲक्शन आहे. फॉस्फरस ट्रायक्लोराईड आणि फॉस्फरस पेंटाक्लोराईड हे देखील इंडस्ट्रीमध्ये सहजासहजी वापरले जाऊ शकतात. हाताळले जाण्यासाठी ते सोपे असतात, कारण ते लिक्विड मटेरियल असतं. सिरिंजच्या साहाय्यानं तुम्ही सहजासहजी त्याला रिॲक्शनमध्ये इंट्रोड्यूस करू शकता. तर हे 3 अल्कोहोलचे मॉलिक्यूल PCl3, PBr3, PI3 अशा फॉस्फरस ट्रायहॅलाइड बरोबर रिॲक्ट करतात आणि 3 मॉलिक्यूल ऑफ अल्किल हॅलाइड प्लस H3PO3 हे फॉस्फरिक ॲसिड मिळतं. या ठिकाणी X इज इक्वल टू Cl किंवा Br म्हणजे PCl3 फॉस्फरस ट्रायक्लोराईड आणि फॉस्फरस ट्रायब्रोमाइड. फॉस्फरस पेंटाक्लोराईडच्या बाबतीमध्ये ROH प्लस PCl5 गिव्ज RCl प्लस POCl3 प्लस HCl अशी रिॲक्शन लिहिता येते. आणि यापुढे जाऊन जर तुम्हाला हॅलोजन गॅस स्वतंत्रपणे वापरायचा असेल ब्रोमिन किंवा आयोडीनच्या बाबतीमध्ये, तर रेड फॉस्फरस कॅटलिस्ट म्हणून वापरता येतो आणि ROH गिव्ज RX इन प्रेझेन्स ऑफ रेड फॉस्फरस अँड हॅलोजन गॅस. या ठिकाणी ब्रोमिनेशन आणि आयोडिनेशन करण्यासाठी तिसरी मेथड वापरली जाते. या सर्व रिॲक्शन्समध्ये आपल्याला अल्किल हॅलाइड मिळतात, परंतु आरिल हॅलाइड अशा पद्धतीनं बनवता येत नाहीत. कारण आपण जर फिनॉल म्हणजे ॲरोमॅटिक अल्कोहोल हा मॉलिक्यूल बघितला तर त्याच्यामधला जो OH आहे तो रेझोनन्स स्ट्रक्चरनं स्टॅबिलाइज केला जातो. तुम्ही पुन्हा एकदा रेझोनन्स स्ट्रक्चरचं चॅप्टर 11वी काढून बघा, त्यामध्ये फिनॉल हा मॉलिक्यूल कसा दिसतो ते काढून बघा. फिनॉलमधल्या ऑक्सिजनवरचे 2 इलेक्ट्रॉन रिंगकडे जातात आणि रिंगमध्ये रेझोनन्स स्ट्रक्चरनं ते स्टॅबिलाइज होतात. त्यामुळं कार्बन ऑक्सिजन हा बॉन्ड जो आहे फिनॉलमधला तो पार्शियली डबल बॉन्ड कॅरेक्टर दाखवणारा असतो आणि असा बॉन्ड इट इज डिफिकल्ट टू ब्रेक बिईंग स्ट्रॉंगर दॅन सिंगल बॉन्ड. आणि म्हणून या ठिकाणी ॲलिफॅटिकच्या बाबतीत जशा प्रकारचे रिॲक्शन केल्या जातात तशा प्रकारच्या रिॲक्शन ॲरोमॅटिक अल्कोहोलच्या बाबतीमध्ये किंवा फिनॉलच्या बाबतीमध्ये केल्या जाऊ शकत नाहीत. अल्केनपासून फ्री रॅडिकल वापरून हॅलोजनेशन करण्याची रिॲक्शन बघणार आहोत. फ्रॉम अल्केन्स बाय फ्री रॅडिकल हॅलोजनेशन. आपण सुरुवातीला हॅलो अल्केनच्या डेफिनेशनमध्ये अल्केनचा एक हायड्रोजन काढून हॅलोजन रिप्लेस करायचा म्हणजे आपल्याला हॅलो अल्केन मिळेल, इतकं सोपी रिॲक्शन सांगितली होती. परंतु प्रत्यक्षामध्ये काय घडतं की जेव्हा तुम्ही अशा प्रकारे एखाद्या अल्केनची रिॲक्शन हॅलोजन बरोबर करायला जाता त्यावेळेस तुम्हाला मिक्सचर ऑफ आयसोमेरिक मोनो अँड पॉली हॅलो अल्केन्स मिळतं, कारण ही रिॲक्शन फ्री रॅडिकल मेकॅनिझमनं जाते. फ्री रॅडिकल मेकॅनिझम कसं असतं म्हणजे क्लोरीन मॉलिक्यूल जर आपण वापरला तर क्लोरीनच्या ClCl सिंगल बॉन्डमध्ये होमोलायटिक बॉन्ड फिशन जे तुम्ही 11वीला अभ्यासलेलं आहे की दोन्ही क्लोरीनकडे एक इलेक्ट्रॉन शेअर केला गेला, त्यामुळे तुमच्याकडे क्लोरीनचे 2 रिॲक्टिव्ह फ्री रॅडिकल तयार झाले आणि फ्री रॅडिकल हे अत्यंत रिॲक्टिव्ह असल्यामुळे त्यांच्या रिॲक्शनवर तुम्हाला कुठलाही कंट्रोल ठेवता येत नाही आणि कंट्रोल रिॲक्शन करता येत नसल्यामुळे तुम्हाला मिक्सचर ऑफ मोनो आणि पॉली हॅलो अल्केन्स आणि आयसोमेरिक कंपाऊंड अशा प्रकारचं एक इम्प्युअर प्रॉडक्ट मिळतं जे की डिफिकल्ट टू सेपरेट असतं. आणि केमिस्ट्रीमध्ये आपल्याला तर माहितीच आहे की आपल्याला एंड प्रॉडक्ट हे अतिशय प्युअर मिळालं पाहिजे. आपली रिॲक्शन डिझाईन आणि आपल्या रिॲक्शन प्रोसेस, आपल्या रिएजंटची सिलेक्शन हे सगळं कशासाठी केलं जातं की आपल्याला सर्वात शेवटी मिळणारं प्रॉडक्ट हे प्युअर आणि चांगलं असावं. तर या ठिकाणी एक उदाहरण दिलं आहे, CH3CH2CH2CH3 म्हणजे ब्युटेन इन प्रेझेन्स ऑफ क्लोरीन अँड UV लाईट गिव्ज
क्लोरोब्युटेन प्लस आयसोक्लोरोब्युटेन. परंतु याच्याच पुढं जाऊन जर रिॲक्शन कंट्रोल झाली नाही तर अनेक ठिकाणचे हायड्रोजन क्लोरीननं रिप्लेस केले जातात, मग ते स्ट्रेट चेनमध्ये असतील किंवा आयसोमेरिक स्ट्रक्चरमधले असतील. आणि म्हणून अशा रिॲक्शन्स इंडस्ट्रीमध्ये फारशा प्रमाणात वापरल्या जात नाही, या फक्त अकॅडमिक्समध्ये शिकायला आपल्याला दाखवल्या जातात. बऱ्याचदा आपल्याला आयुष्यामध्ये कुठली गोष्ट करायची यापेक्षा कुठली गोष्ट नाही करायची हे समजणं महत्त्वाचं असतं. आणि म्हणून इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना फ्री रॅडिकल रिॲक्शन्स या अत्यंत अनकंट्रोल्ड रिॲक्शन असतात, त्यामुळे आपण त्या शक्यतो टाळल्या पाहिजे. दुसरी मेथड आहे फ्रॉम अल्किन्स. आता आपण अल्किन हा सी डबल बॉन्ड सी असं स्ट्रक्चर आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक हायड्रोजन क्लोराईड, हायड्रोजन ब्रोमाइड, काही हायड्रोजन आयोडाईड जर ॲड केला तर आपल्याला एका बाजूला हायड्रोजन आणि एका बाजूला हॅलोजन अशा प्रकारचं एक अल्किल हॅलाइड मिळू शकतं. तुम्ही मार्कोनिकोव्स रूल नावाचा प्रकार 11वीमध्ये शिकला असाल. त्याच्यामध्ये असिमेट्रिक अल्किनमध्ये जर तुम्ही हायड्री आयोडिक ॲसिड टाकलं तर तुम्हाला एन प्रोपिल आयोडाईड हा मायनर स्वरूपामध्ये आणि आयसोप्रोपिल आयोडाईड हा मेजर कंपाऊंड म्हणून मिळतो. त्याच्या पुढं जाऊन त्याच्यामध्ये जर H2O2 म्हणजे पेरॉक्साईड टाकलं, जो की तुम्ही अँटी मार्कोनिकोव्स रूल किंवा पेरॉक्साईड इफेक्ट म्हणून शिकलेले असाल, तर तुम्हाला याच्या उलट म्हणजे स्ट्रेट चेन कंपाऊंड हा तुमचा मेजर प्रॉडक्ट असेल आणि ब्रँच चेन कंपाऊंड हा तुमचा मायनर प्रॉडक्ट असेल. हे तुम्ही 11वीमध्ये शिकलेले आहात. पुढची मेथड आहे ॲडिशन ऑफ हॅलोजन्स. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला अल्किनपासून अल्किल हॅलाइड तयार करायचं आहे, परंतु आता तुम्ही HCl HBr न वापरता थेट ब्रोमिन लिक्विड किंवा ब्रोमिन गॅस वापरलेला आहे. मग ही रिॲक्शन इन प्रेझेन्स ऑफ कार्बन टेट्राक्लोराईड अशा पद्धतीनं केली जाते की ज्यामध्ये अल्किन प्लस ब्रोमिन इन प्रेझेन्स ऑफ CCl4 गिव्ज यू व्हिसिनल डायब्रोमाइड. म्हणजे दोन्ही ब्रोमिन 2 कार्बन ॲटमला अटॅच होतात आणि तुम्हाला व्हिसिनल डायब्रोमाइड मिळतं. आता याच रिॲक्शनचा दुसरा एक गुणधर्म म्हणजे ही रिॲक्शन एखाद्या मॉलिक्यूलमधला डबल बॉन्ड आहे की नाही याचं डिटेक्शन करणारी टेस्ट म्हणून देखील वापरली जाते. म्हणजे तुम्हाला लॅबोरेटरीमध्ये जर एखादा कंपाऊंड दिला आणि सांगितलं की याच्यामध्ये डबल बॉन्ड आहे की नाही ते चेक करा, तर तुम्ही ते उघड्या डोळ्यांनी बघू शकणार नाही. त्याच्यासाठी काही मेथड्स आहेत. तर त्यातली ही जी केमिकल मेथड आहे तिच्यात त्या मॉलिक्यूलला किंवा त्या कंपाऊंडला तुम्ही एकदा कार्बन टेट्राक्लोराईडमध्ये डिझॉल्व करायचं आणि त्याच्यामध्ये ब्रोमिन पास करायचं. तो ब्रोमिन पास केल्यानंतर तुम्हाला जर समजा व्हिसिनल डायब्रोमाइड असा कंपाऊंड मिळाला, रेडिश ब्राऊन कलर डेव्हलप व्हायला लागला, तर तुम्हाला त्या ठिकाणी रिॲक्शन होते आणि ब्रोमो कंपाऊंड तयार होतं हे लक्षात येईल आणि दॅट इज द डिटेक्शन टेस्ट फॉर डबल बॉन्ड इन अ मॉलिक्यूल. पुढची मेथड आहे हॅलोजन एक्सचेंज. हॅलोजन एक्सचेंजमध्ये अल्किल आयोडाइड्स आर प्रिपेअर्ड बाय रिॲक्शन ऑफ अल्किल क्लोराईड अँड ब्रोमाइड विथ सोडियम आयोडाईड इन ड्राय ॲसिटोन. इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना किंवा लॅबोरेटरीमध्ये काम करत असताना RI म्हणजे अल्किल आयोडाईड हा कंपाऊंड अतिशय रिॲक्टिव्ह असतो आणि जेव्हा तुम्हाला मोठ्या मॉलिक्यूलचं सिंथेसिस करायचं असतं त्यावेळेस हॅलोजन डेरिव्हेटिव्हमधला हा आयोडाईड कंपाऊंड वापरला जातो. परंतु आयोडाईड कंपाऊंडचं एक दुसरं वैशिष्ट्य काय की तो सहजासहजी ऑक्सिडाईज होतो, डिग्रेड होतो आणि इम्प्युअर होतो. म्हणून इंडस्ट्रीमध्ये लॅबोरेटरीमध्ये काम करणारी लोक एखाद्या अल्किल हॅलाइडला क्लोराईड आणि ब्रोमाइडच्या स्वरूपामध्ये बनवून ठेवतात आणि ज्यावेळेस तुम्हाला त्याचं आयोडाईड बनवायचं त्यावेळेस त्याच्यावर फिनकेनस्टाईन नावाची एक रिॲक्शन करतात. फिनकेनस्टाईन रिॲक्शनमध्ये त्या अल्किल क्लोराईड किंवा ब्रोमाइडबरोबर सोडियम आयोडाईड या पांढऱ्या मिठासारख्या दिसणाऱ्या प्रोडक्टला ॲसिटोनमध्ये रिॲक्ट केलं की तुम्हाला आयोडाईड मिळतं आणि सोडियम आयोडाईड नावाचं दुसरं मिठासारखंच एक पांढरा कंपाऊंड ॲसिटोनमध्ये प्रेसिपिटेट झालेला दिसतो आणि त्याला फिल्टर करून घेतलं की तुमचा प्युअर कंपाऊंड ॲसिटोनमध्ये तुम्हाला मिळतो. आणि म्हणून ही अतिशय सोपी, सहजासहजी करता येण्यासारखी आणि इंडस्ट्रीमध्ये अतिशय युजफुल अशी असणारी फिनकेनस्टाईन नावाची रिॲक्शन आहे. द सिंथेसिस ऑफ अल्किल फ्लोराईड इज अकम्प्लिश्ड बाय heating alkyl chloride or bromide in presence of metallic fluoride such as silver fluoride, mercury fluoride, cobalt fluoride and antimony fluoride. म्हणजे ही स्वार्ट्स रिॲक्शन नावाची जी रिॲक्शन आहे त्यामध्ये अल्किल ब्रोमाइड किंवा अल्किल क्लोराईड हे
एखाद्या फ्लोराईड सॉल्ट बरोबर रिॲक्ट केले जातात आणि त्यापासून तुम्हाला अल्किल ब्रोमाइड किंवा अल्किल फ्लोराईड मिळू शकतात. तर ह्या ज्या फिनकेनस्टाईन रिॲक्शन किंवा स्वार्ट्स रिॲक्शन आहेत, या नेम रिॲक्शन म्हणतो आपण याला. आणि अशा 3000 पेक्षा जास्त नेम रिॲक्शन पुस्तकामध्ये उपलब्ध असतात. पुढचा टप्पा आहे प्रिपरेशन ऑफ हॅलो अरिन्स, म्हणजे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह कसे तयार करायचे. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह तयार करताना तुम्ही कदाचित इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन हा प्रकार मागच्या 11वीच्या चॅप्टर मध्ये पाहिलेला असेल. की इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन म्हणजे काय, की एक इलेक्ट्रोफाईल आहे, म्हणजे ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि त्याला इलेक्ट्रॉन बद्दल अफिलिएशन आहे. फायलिक म्हणजे अफेक्शन असणं, त्याच्याबरोबर त्याची रिॲक्शन होण्याची शक्यता जास्त असणं, असा इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एक कंपाऊंड असतो. आणि तुमचा जो अरिल कंपाऊंड आहे, या अरिल कंपाऊंडवर आपण पाहिलेलं आहे की 3 डबल बॉन्ड आहेत, पाई इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी आहेत आणि त्यामुळे तो इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो. म्हणजे तुम्ही जर एखादा इलेक्ट्रो पॉझिटिव्ह कंपाऊंड त्याच्या शेजारी आणला तर इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आणि इलेक्ट्रोनिगेटिव्ह कंपाऊंड सहजासहजी रिॲक्ट होऊन तुम्हाला प्रॉडक्ट मिळू शकतात. आणि म्हणून aryl chlorides and bromides can be prepared by electrophilic substitution with chlorine and bromine in presence of Lewis acid catalyst. तर लेविस ऍसिड कॅटलिस्ट आणि ब्रॉन्स्टेड बेसिस हे तुम्ही कदाचित 11वी मध्ये अभ्यासलेलं आहे. लेविस ऍसिड म्हणजे काय, की हे मेटल कंपाऊंड असतात की जे कॅटलिस्ट म्हणून काम करतात, ज्यांच्यामध्ये ऍसिडिक कॅरेक्टर असतं. आपण ज्यावेळेस ऍसिड म्हणजे काय हे बघितलं असेल 11वीला असताना किंवा 8वी 9वी 10वीला असताना, तर त्यावेळेस FeCl3 किंवा AlCl3 यासारख्या कंपाऊंडला आपण लेविस ऍसिड असं म्हणतो, की यांच्यामुळं ऍसिडिक कॅरेक्टर आपल्याला रिॲक्शन मध्ये निर्माण करता येऊ शकतं. आणि म्हणून यावेळेस या प्रकारच्या रिॲक्शन्स मध्ये, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन मध्ये एक अरिल कंपाऊंड घेतला जातो. तुम्हाला उदाहरण दिलंय टोल्विनचं, म्हणजे मिथिल बेन्झीन इन प्रेझेन्स ऑफ X2 म्हणजे Cl2 Br2 I2 किंवा F2 इन प्रेझेन्स ऑफ लेविस ऍसिड गिव्स यू ऑर्थो हॅलोटोल्विन किंवा पॅरा हॅलोटोल्विन. आता या ठिकाणी तुमच्या रिॲक्टिव्ह साइट्स एकापेक्षा जास्त असतात, म्हणजे CS3 ग्रुप तुमच्या बेन्झीनला सबस्टिट्यूशन केलेला आहे, त्यामुळं ऑर्थो आणि पॅरा ही पोझिशन त्याची ऍक्टिव्ह झालेली आहे किंवा रिॲक्शन साठी प्रोन झालेली आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला हॅलोजन सबस्टिट्यूशन मिळू शकतं आणि तुम्हाला यू गेट अ मिक्सचर ऑफ प्रोडक्ट ऑर्थो हॅलोटोल्विन आणि पॅरा हॅलोटोल्विन. हे दोघं एकमेकापासून सेपरेट करावे लागतात. म्हणजे तुम्हाला परत याचं प्युरिफिकेशन करायचं ठरलं तर डिफरन्स इन दिअर मेल्टिंग पॉइंट या बेसिसवर याचं सेपरेशन केलं जाऊ शकतं. रिॲक्शन्स विथ आयोडीन आर रिव्हर्सिबल इन नेचर. ज्यावेळेस तुम्ही X2 बरोबर I2 म्हणून वापरता त्यावेळेस ही रिॲक्शन रिव्हर्सिबल होते. मग रिव्हर्सिबल रिॲक्शनला जर आपल्याला रिव्हर्सिबल होऊ द्यायचं नसेल, तिला जर फॉरवर्ड स्टेजला न्यायचं असेल, तर आपल्याला ऑक्सिडायझिंग एजंट HNO3 किंवा HiO4 असे ऍसिड त्या रिॲक्शन मध्ये टाकावे लागतात, की जेणेकरून तयार होणारा जो HI कंपाऊंड आहे तो ऑक्सिडाइज केला जाईल आणि रिव्हर्सिबल रिॲक्शन होणार नाही. फ्लोरो कंपाऊंड अशा पद्धतीने बनवले जात नाहीत, कारण फ्लोरीन हा अतिशय रिॲक्टिव्ह कंपाऊंड आहे आणि त्यामुळे तुम्ही त्या रिॲक्शनवर कंट्रोल ठेवलं जाऊ शकत नाही. मी पुन्हा हे सांगतो की या ज्या रिॲक्शन्स आहेत, प्रिपरेशन ऑफ एनी कंपाऊंड, प्रिपरेशन ऑफ हॅलो अल्केन्स आपण बघत असताना, की आपल्याला मिळणारा प्रॉडक्ट हा प्युअर असला पाहिजे, किंवा तो जर कमी प्युअर असेल तरी कमीत कमी त्याला सहजासहजी आपल्याला प्युअर करता आलं पाहिजे. अशाच रिॲक्शन ह्या केमिस्ट्रीच्या दृष्टीनं, केमिस्टच्या दृष्टीनं आणि इंडस्ट्रीच्या दृष्टीनं उपयोगाच्या असतात. पुढची महत्वाची रिॲक्शन आहे अरिल हॅलाइड बनवण्याची. तिचं नाव आहे सँडमेयर रिॲक्शन. केमिस्ट्रीमध्ये जवळपास 3000 पेक्षा जास्त रिॲक्शन ह्या त्या शास्त्रज्ञांच्या नावानं दिलेल्या आहेत. म्हणजे मर्क इंडेक्स नावाचं एक पुस्तक असतं. तुम्ही जर केमिस्ट्रीच्या लॅबोरेटरीमध्ये गेले आणि शिक्षकांना तुमच्या विचारलं की आम्हाला मर्क इंडेक्स नावाचं पुस्तक बघायचं, तर त्या मर्क इंडेक्स मध्ये जगातली सर्व केमिकल्स
त्यांची नावं, त्यांच्या प्रॉपर्टीज, त्यांचा कॅस नंबर, म्हणजे आपल्याला जसा एक आधार नंबर असतो, युनिक असतो, की आपला आधार नंबर दुसऱ्या कुणाचाच नसतो, तसा एक CAS म्हणजे कॅस नंबर त्याला असं म्हणतो, केमिकल ऍबस्ट्रॅक्ट सर्व्हिस असा नंबर त्या पुस्तकामध्ये दिलेला असतो. त्यावरनं सुद्धा ते केमिकल ओळखता येतं. आणि त्या पुस्तकाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये किंवा पाठीमागच्या बाजूला नेम्ड रिएक्शन असा एक सेक्शन असतो. त्याच्यामध्ये 3000 पेक्षा जास्त नेम रिएक्शन त्या ठिकाणी लिहून ठेवलेले आहेत. त्यापैकी आपल्याला काही रिएक्शन 11वी-12वीच्या अभ्यासक्रमामध्ये आहेत. तर सँडमेयर रिएक्शन ही सँडमेयर नावाच्या एका शास्त्रज्ञानं शोधून काढली, म्हणून त्याचं नाव सँडमेयर रिएक्शन असं दिलं. काय होतं या रिएक्शन मध्ये? व्हेन अ प्रायमरी अरोमॅटिक अमाइन इज डिझॉल्व्ड ऑर सस्पेंडेड इन कोल्ड ॲक्वेस मिनरल ऍसिड. मिनरल ऍसिड म्हणजे काय? HCl, HBr, HI, HF हे मिनरल ऍसिड आहेत. आणि ॲक्वेस म्हणजे काय? ते पाण्यामध्ये आहेत. आपण सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे हा जो गॅस असतो तो HCl, HBr, HI, HF गॅस जर आपण पाण्यामध्ये मिक्स केला तर आपल्याला ॲक्वेस ऍसिड मिळतं. तसं ॲक्वेस मिनरल ऍसिड म्हणजे ॲक्वेस HCl किंवा ॲक्वेस HBr इज ट्रीटेड विथ सोडियम नायट्राइट. अ डायझोनियम सॉल्ट इज फॉर्म. डायझोनियम सॉल्टचा फॉर्म्युला दिलाय त्या ठिकाणी N2+X-. आणि मग हा डायझोनियम सॉल्ट in presence of cuprous chloride or cuprous bromide results in the replacement of diazonium group by Cl or Br. म्हणजे ही 2 स्टेपची रिएक्शन असते. पहिल्या स्टेप मध्ये तुम्ही एक अरोमॅटिक अमाइन घेतलं, म्हणजे बेन्झिन अमाइन किंवा त्याला ॲनिलिन असं नाव आहे. हा ॲनिलिन घेतला, NaNO2+HX 273 केल्विन म्हणजे काय? 0 डिग्री सेंटीग्रेड. तुम्ही जर स्केल बघितलं तर 0 डिग्री प्लस 273 इज इक्वल टू 273 केल्विन. म्हणजे कोल्ड रिएक्शनच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्यांनी दिलंय सस्पेंडेड इन कोल्ड ॲक्वेस मिनरल ऍसिड. त्याच्यामध्ये काय तयार होतं? बेन्झिन डायझोनियम हॅलाइड तयार होतं. म्हणजे बेन्झिन रिंगला N2 आणि X+ असा एक ग्रुप अटॅच होतो. आणि त्याच्याच रिएक्शन मध्ये भविष्यात Cu2X2 हा कंपाऊंड जर टाकला तर तुम्हाला तो N2X ग्रुप रिप्लेस होतो आणि त्या ठिकाणी अरिल हॅलाइड तयार होतं आणि नायट्रोजन गॅस तयार होतो. नायट्रोजन गॅस हा गॅसेस असल्यामुळं सहजासहजी तुम्हाला अरिल हॅलाइड तुमचं प्युअर स्वरूपामध्ये मिळतं. आता या ठिकाणी कोल्ड रिएक्शन का वापरलंय त्यांनी? इट इज सस्पेंडेड इन कोल्ड सोल्युशन. असं का म्हटलं? कारण NaNO2 आणि ॲनिलिन यांची रिएक्शन ही एक्झोथर्मिक रिएक्शन असते. त्याच्यापासून उष्णता निर्माण होते. म्हणून त्या उष्णतेपासून कदाचित तुमची रिएक्शन, पुढची जी रिएक्शन होणार आहे तिच्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो किंवा एकापेक्षा जास्त प्रोडक्ट तयार होऊ शकतात, इम्प्युरिटीज निर्माण होऊ शकतात. आणि म्हणून ही रिएक्शन कंट्रोल करण्यासाठी रिएक्शन कोल्ड टेम्परेचरला केली जाते, की जेणेकरून तयार होणारा प्रॉडक्ट हा सिंगल प्रॉडक्ट असेल, प्युअर प्रॉडक्ट असेल. Replacement of diazonium group by iodine does not require presence of cuprous halide. आणि फक्त it is simply done by shaking the diazonium salt with potassium iodide. असं का लिहिलं? कारण या ठिकाणी N2X ची रिएक्शन जर क्लोरीन किंवा ब्रोमिन बरोबर करायची असेल तर तुम्हाला कॅटलिस्टची गरज भासते. याचा अर्थ ते कंपाऊंड कमी रिएक्टिव्ह आहेत. आणि आयोडीनच्या बाबतीमध्ये मात्र पोटॅशियम आयोडाईड बरोबर रिएक्ट करताना आयोडीन हा अतिशय रिएक्टिव्ह कंपाऊंड असल्यामुळे तुम्हाला कॅटलिस्टची गरज पडत नाही. ज्या रिएक्शन सहजासहजी जातात त्याच्यामध्ये कॅटलिस्ट टाकायची गरज नसते. आणि ज्या रिएक्शन जाण्यासाठी एनर्जीची गरज असते किंवा जास्ती एफर्टची गरज असते त्या ठिकाणी कॅटलिस्ट वापरले जातात. हा एक साधा नियम केमिस्ट्रीमध्ये असतो. पुढचा टप्पा आहे आपला फिजिकल प्रॉपर्टीज. अल्किल हॅलाइड्स आता अशा प्रकारे आपल्याकडे तयार झालेले आहेत. अरिल हॅलाइड्स तयार झालेले आहेत. मग आता याच्या आपल्याला भविष्यात रिएक्शन्स करायचे आहेत. याच्यावर कोणत्या कोणत्या प्रकारचे रिएक्शन करून आपल्याला काही युजफुल कंपाऊंड मिळणार आहेत का हे आपल्याला बघायचं आहे. तर अल्किल हॅलाइड्स आर कलरलेस व्हेन प्युअर. म्हणजे हे कंपाऊंड कलरलेस असतात. ब्रोमाइड्स अँड आयोडाइड्स डेव्हलप कलर व्हेन एक्सपोज टू लाईट. म्हणजे ब्रोमाइड आणि आयोडाइड कंपाऊंड जे असतील अल्किल हॅलाइडचे डेरिव्हेटिव्ह, हे जर हवेमध्ये उघडे ठेवले किंवा यांना ठेवलेले बाटल्या जर तुम्ही सनलाइट मध्ये किंवा हवेमध्ये एक्सपोज करून ठेवल्या
तर त्याच्यामध्ये थोडासा ब्राउनिश कलर किंवा ग्रीनिश कलर किंवा येलोइश कलर डेव्हलप होतो. मेनी व्होलाटाईल हॅलोजन कंपाऊंड्स हॅव स्वीट स्मेल. हॅलोजन कंपाऊंडचा स्मेल स्वीट आहे, परंतु एक लक्षात घ्यायचं की हॅलोजन हे करोजिव्ह कंपाऊंड असतात. दे आर कार्सिनोजेनिक कंपाऊंड. त्याच्यामुळे या कंपाऊंडना कधीही स्मेल करायचं नाही किंवा लॅबोरेटरीमध्ये कधीही हाताळताना आपल्या चेहऱ्याला किंवा डोळ्याला किंवा नाकाजवळ हे कंपाऊंड न्यायचे नाही. आता यांचे फिजिकल प्रॉपर्टीज काय आहेत ते बघू. मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट ही जगातली सगळ्यात पहिली प्रॉपर्टी असते. कुठलाही केमिकल कंपाऊंड तुमच्या लॅबोरेटरीमध्ये आला की सगळ्यात अगोदर सगळ्यात जी पहिली मेथड जगामध्ये डेव्हलप झाली कंपाऊंडची प्युरिटी शोधण्यासाठी, तर ती मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट ही झाली. म्हणजे तुमचा कंपाऊंड प्युअर आहे की इम्प्युअर आहे हे बघण्याची सगळ्यात सोपी मेथड काय आहे, तो कंपाऊंड घ्यायचा, त्याचा मेल्टिंग पॉइंट चेक करायचा. तो जर रिपोर्ट केलेला असेल अगोदर कुठं किंवा तो लिहून दिलेला असेल कुठं पुस्तकामध्ये, त्याच्याबरोबर मॅच झाला तर याचा अर्थ तुमचा कंपाऊंड प्युअर आहे. ही सगळ्यात सोपी मेथड असते. मिथिल क्लोराईड, मिथिल ब्रोमाइड, इथिल क्लोराईड हे जे छोटे छोटे मॉलिक्यूल आहेत की ज्यांच्यामध्ये अल्किल ग्रुप हा खूप छोटा आहे, मिथिल, इथिल, प्रोपिल पर्यंत, तर हे रूम टेम्परेचरला गॅसेस असतात. म्हणजे साधारणपणे आपण अल्केनमध्ये देखील बघितलं की मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन हे गॅसेस आहेत. आणि जे हायर मेंबर आहेत पेंटेन पासून पुढं हे सगळे लिक्विड्स आहेत. आणि जर तुम्ही खूप मोठा मॉलिक्यूल घेतला तर तो सॉलिड आहे. जसं मॉलिक्युलर वेट वाढत जातं तसं तसं कंपाऊंडचं गॅस कडून सॉलिड कडे रूपांतर होत जातं. त्याचा प्रेझेन्स तुम्हाला गॅस टू लिक्विड, लिक्विड टू सॉलिड असा असतो. As we have learned, molecules are polar. Molecules of organic halogen compounds are polar. Polar म्हणजे काय, ज्याच्यामध्ये डेल्टा पॉझिटिव्ह आणि डेल्टा निगेटिव्ह चार्ज आहे. आपण बघितलं की CX बॉन्ड जो आहे तो डेल्टा पॉझिटिव्ह आणि डेल्टा निगेटिव्ह अशा प्रकारचा असल्यामुळे याला पोलर मॉलिक्यूल असं म्हणतात. द इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन आर स्ट्रॉंगर इन हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय की C आणि X बॉन्ड, CX बॉन्ड मध्ये डेल्टा पॉझिटिव्ह आणि डेल्टा निगेटिव्ह असा चार्ज असल्यामुळं एकाच कंपाऊंड मध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह बद्दल आकर्षण असतं. त्याच्यामध्ये डायपोल डायपोल इंटरॅक्शन होतं किंवा वॅन्डरवॉलच्या पॉझिटिव्ह निगेटिव्हच्या फोर्सेस तयार होतात आणि त्यामुळं हे स्ट्रॉंगर इन हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, कारण याच्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह असा डिफरन्स सहजासहजी करता येतो. आणि हा केल्यामुळं हे इंटरॅक्शन जास्त असल्यामुळं बॉइलिंग पॉइंट ऑफ क्लोराईड, ब्रोमाइड अँड आयोडाइड आर कन्सिडरेबली हायर दॅन द पॅरेंट हायड्रोकार्बन ऑफ सेम मॉलिक्युलर मास. म्हणजे उदाहरण घ्यायचं तर पेंटेन हा एक अल्केन आहे. पेंटेनचा बॉइलिंग पॉइंट हा 41 डिग्री आहे. तुम्ही जर एखाद्या पेट्री डिश मध्ये पेंटेन लिक्विड ठेवलं तर ते पुढच्या 10 ते 15 मिनिटांमध्ये संपूर्ण हवेमध्ये उडून जाणार. त्याला म्हणतात व्होलाटाईल कंपाऊंड, कारण त्याचा बॉइलिंग पॉइंट किती आहे 41 डिग्री. पेंटेन म्हणजे जनरली तुमचं पेट्रोल, पेट्रोलचा बॉइलिंग पॉइंट सुद्धा साधारणपणे 41 डिग्री आहे. आणि तुम्ही बघता की पेट्रोल टाकीमध्ये टाकत असताना सुद्धा तुम्हाला पेट्रोलच्या फ्युम्स निघताना दिसतात. आणि पेट्रोलची बाटली जर तुम्ही उघडी ठेवली तर ती काहीच काळामध्ये संपूर्ण पेट्रोल उडून जाईल. परंतु तेच जर तुम्ही पेंटिल क्लोराईड किंवा पेंटिल ब्रोमाइड हा कंपाऊंड घेतला तर तो मात्र तुम्हाला पेंटेन पेक्षा जास्त बॉइलिंग पॉइंट असणारा असेल. कारण पेंटिल ब्रोमाइड किंवा पेंटिल क्लोराईड मध्ये CBr आणि CCl अशा प्रकारचे बॉन्ड आहेत. ते पोलर बॉन्ड आहेत, म्हणजे त्याच्यावर डेल्टा पॉझिटिव्ह आणि डेल्टा निगेटिव्ह असा चार्ज आहे. जेव्हा दोन मॉलिक्यूल एकमेकाच्या शेजारी येतील तेव्हा एकाचा पॉझिटिव्ह दुसऱ्याच्या निगेटिव्ह बरोबर आणि दुसऱ्याचा निगेटिव्ह एकाच्या पॉझिटिव्ह बरोबर इंटरॅक्शन करेल, त्याला डायपोल डायपोल इंटरॅक्शन असं म्हणतात किंवा वॅन्डरवॉल्स फोर्सेस असं म्हणतात. आणि ह्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेसच्या एकमेकाशी घट्ट असणाऱ्या रिएक्शनमुळे किंवा रिलेशनमुळे या कंपाऊंडचा बॉइलिंग पॉइंट, मेल्टिंग पॉइंट हा पेंटेन पेक्षा जास्त असेल. हे याचं सिंपल उदाहरण झालं. याच पुढचं उदाहरण त्यांनी पुस्तकामध्ये दिलंय की द अट्रॅक्शन गेट स्ट्रॉंगर ॲज मॉलिक्यूल गेट्स बिगर इन साइज अँड हॅव मोर इलेक्ट्रॉन्स. म्हणजे जर समजा तुम्हाला हायर मॉलिक्युल्स दिले, या ठिकाणी तुम्हाला 3 मॉलिक्युलचं कंपॅरिझन दिलेलं आहे.
CH3X, CH3CH2X आणि CH3CH2CH2X. म्हणजे एक कार्बन ॲटम, 2 कार्बन ॲटम, 3 कार्बन ॲटम. आणि त्याच वेळेस त्यांनी काय केलंय, X इज इक्वल टू क्लोराईड, ब्रोमाइड आणि आयोडाईड. म्हणजे दोन्ही गोष्टी या ठिकाणी तुम्हाला आता कम्पेअर होताना दिसतील की अल्केल ग्रुप जर मोठा असेल तर काय होतं आणि हॅलोजन ग्रुप जर मोठा असेल तर काय होतं. कारण आपण बघितलंय क्लोराईड हा छोटा ॲटम आहे, ब्रोमाइड त्याच्यापेक्षा मोठा ॲटम आहे आणि आयोडीन हा सगळ्यात मोठा ॲटम आहे साईजनं. For the same alkyl group, the boiling point of alkyl halide decreases in order of alkyl iodide, alkyl bromide, alkyl chloride आणि alkyl फ्रोमाइड. म्हणजे ज्याच्यामध्ये आयोडाईड आहे त्याचा बॉइलिंग पॉइंट हा सगळ्यात जास्त आहे आणि ज्याच्यामध्ये क्लोराईड आहे त्याचा बॉइलिंग पॉइंट सगळ्यात कमी आहे. This is because with the increase in size and mass of halogen atom, the magnitude of van der Waals forces increases. Van der Waals force जो असतो त्याच्यामध्ये जो डायपोल मॉलिक्यूल आहे किंवा ज्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस जास्त आहेत त्यांच्यामधलं जर अट्रॅक्शन जास्त असेल तर तुमचा बॉइलिंग पॉइंट जास्त असतो. ज्यावेळेस तुमचा ॲटम मोठा आहे, आयोडीन सारखा ॲटम आहे, त्यावेळेस van der Waals फोर्सेस हे जास्त ऍक्टिव्ह होतात. त्यामुळं आयोडीनचा किंवा आयोडो कंपाऊंडचा बॉइलिंग पॉइंट हा तुम्हाला या तीनही एक्झाम्पल मध्ये सगळ्यात जास्त दिसतो आणि क्लोरीन हा सगळ्यात छोटा ॲटम आहे त्यामुळं त्याचा बॉइलिंग पॉइंट हा यांच्या कंपॅरिझन मध्ये सर्व मॉलिक्यूल मध्ये कमी दिसतो. पुढचं एक उदाहरण आहे बॉइलिंग पॉइंटच्या संदर्भातलं. आयसोमेरिक हॅलो अल्केन डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन ब्रँचिंग. म्हणजे ज्या मॉलिक्यूल मध्ये ब्रँचिंग आहे त्यांचा बॉइलिंग पॉइंट कमी आहे. उदाहरण दिलंय त्यांनी एन ब्रोमोप्रोपेन आणि आयसोब्रोमोप्रोपेन आणि टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. या तीन मॉलिक्यूल मध्ये ज्या ठिकाणी स्ट्रेट चेन आहे त्याचा बॉइलिंग पॉइंट आहे 375 आणि जिथं ब्रँचिंग आहे त्याचा बॉइलिंग पॉइंट आहे 346 केल्विन. म्हणजे ज्या वेळेस ब्रँचिंग वाढते त्यावेळेस बॉइलिंग पॉइंट कमी होतो. ह्या लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी आहेत. आरिल हॅलाइड मध्ये मात्र बॉइलिंग पॉइंट ऑफ आयसोमेरिक डायहॅलोजन्स आर व्हेरी मच सेम. परंतु या ठिकाणी एक एक्सेप्शन दिलेलं आहे. काय? हाऊ एव्हर, म्हणजे तरी सुद्धा द पॅरा आयसोमर्स आर हायर मेल्टिंग ऍज कम्पेअर टू दिअर ऑर्थो अँड मेटा आयसोमर. असं का होतं? कारण ड्यू टू सिमेट्री ऑफ पॅरा आयसोमर. तुम्ही जर पॅरा आयसोमर बघितलं तर एका रेषेमध्ये दोन्ही क्लोरीन ॲटम आहेत आणि दोन्ही बाजूला सिमेट्री आहे. These para isomer fits in the crystal lattice better as compared to ortho and meta isomer. आता या ठिकाणी क्रिस्टल लॅटिस म्हणजे काय हे समजून घ्या. एखाद्या कंपाऊंड मध्ये जे काही क्रिस्टल एकमेकाच्या शेजारी बसलेले असतात त्यांची स्वतःची अशी एक युनिक मेथड असते. प्रत्येक कंपाऊंडचं क्रिस्टल लॅटिस किंवा क्रिस्टल स्ट्रक्चर हे वेगळं असतं. तुम्ही जर साखर बघितली तर साखर चौकोनी असते. तुम्ही जर मीठ बघितलं तर मिठामध्ये षटकोनी किंवा अष्टकोनी प्रकारचे छोटे छोटे कण तुम्हाला सापडतात. हे ज्यावेळेस इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप मध्ये बघितलं जातं याला क्रिस्टलोग्राफी असा शब्द आहे. ही एक खूप मोठी ब्रँच आहे केमिस्ट्रीची. कुठल्याही कंपाऊंडचं स्ट्रक्चर जर फायनल करायचं असेल किंवा या कंपाऊंडचं स्ट्रक्चर हेच आहे हे जर केमिस्टला सिद्ध करायचं असेल तर त्या कंपाऊंडचा एक क्रिस्टल तयार केला जातो. कसा केला जातो? तुम्ही क्रिस्टलायझेशन ही मेथड पाहिलेली आहे की तो मॉलिक्यूल घ्यायचा, त्याला एका सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह करायचं, हीट करायचं आणि थोडंसं सॉल्व्हंट राहिलेलं असताना त्याला हवेमध्ये इव्हॉपरेट व्हायला सोडून द्यायचं. मग तुम्हाला एक क्रिस्टल मिळतो. दॅट इज प्युअर क्रिस्टल. आता ह्या क्रिस्टलमध्ये तुमचे मॉलिक्यूल कसे बसलेले असतात हे तुम्हाला क्रिस्टलचा मायक्रोस्कोप खाली अभ्यास केल्यानंतर दिसतं आणि ते फायनल असतं की त्या स्ट्रक्चरला कुणीही चॅलेंज करू शकत नाही. तर या ठिकाणी यांनी काय म्हटलंय की मेटा आणि ऑर्थो आयसोमर पेक्षा पॅरा आयसोमर जे आहेत ते ह्या क्रिस्टल लॅटिस मध्ये अतिशय एकमेकाच्या शेजारी फिट बसलेले असतात. कारण तुम्ही बघताय की ऑर्थो आणि मेटामध्ये क्लोरीन ॲटम हे अनसिमेट्रिकल आहे. ते जर अशा प्रकारचे कंपाऊंड जर एकमेकांमध्ये मिक्स करायचे ठेवले
तर तुम्हाला सहजासहजी एका बॉक्समध्ये अशा प्रकारचे कंपाऊंड जर ठेवायचे सांगितले तर तुम्हाला सहजासहजी ठेवता येणार नाही. परंतु तेच जर तुम्हाला पॅरा कंपाऊंड दिला तर पॅरा कंपाऊंड असिमेट्रिकल आहे, एकावर एक तुम्ही त्याच्या कितीही लाद्या बनवू शकता. आणि म्हणून ज्यावेळेस कंपाऊंड इतक्या चांगल्या पद्धतीने ऑर्गनाइज पद्धतीने तयार झालेला असतो त्यावेळेस त्याला मेल्ट करायला जास्त एनर्जी लागते. आणि म्हणून पॅरा कंपाऊंड जो आहे त्या पॅरा कंपाऊंड मध्ये तुम्हाला मेल्टिंग पॉइंट जास्त आहे, बॉइलिंग पॉइंट त्याचा जास्त आहे. म्हणजे तुम्ही कशा प्रकारे समजा एखादी इमारतीची भिंत बांधताना तुम्ही जर विटा वाकड्या तिकड्या रचल्या तर तुम्ही अतिशय कमी एनर्जीमध्ये ती भिंत पाडू शकता. परंतु त्याच ठिकाणी जर तुम्ही चांगल्या आकाराच्या एक समान आकाराच्या विटा किंवा दगड वापरले तर ती भिंत पक्की बनणार आणि ती भिंत तोडायला तुम्हाला जास्त एनर्जी लागणार. तोच नियम या ठिकाणी अप्लाय होतो की ज्या मॉलिक्यूल मध्ये त्याचे स्वतःचे कॉन्स्टिट्युएंट्स अतिशय चांगल्या पद्धतीने बसलेले असतात त्याला मेल्ट करायला किंवा बॉईल करायला जास्त एनर्जी लागते. आता या ठिकाणी काही कंपाऊंडच्या फिजिकल प्रॉपर्टी दिलेल्या आहेत. उदाहरणार्थ डेन्सिटी. डेन्सिटी म्हणजे काय? त्या मॉलिक्यूलचं वजन किंवा तो मॉलिक्यूल हलका आहे की जड आहे हे आपल्याला कळतं. या ठिकाणी पहिला मॉलिक्यूल दिला एन प्रोपिल क्लोराईड, त्याची डेन्सिटी आहे 0.8. नंतर ब्रोमिन 1.3 आणि आयोडीन 1.7. ह्या फिगर्स पाहिल्यानंतर लगेच लक्षात येतं की द इन्क्रीज इन द नंबर ऑफ कार्बन ॲटम आणि हॅलोजन ॲटम ॲटॉमिक मास आणि डेन्सिटी त्याची वाढते. कारण क्लोरीन पेक्षा ब्रोमिन जड आहे, ब्रोमिन पेक्षा आयोडीन जड आहे कारण तो मोठा आहे. CH2Cl2, CHCl3 आणि CCl4 याच्यामध्ये काय केलंय? प्रत्येकी एक एक क्लोरीन वाढवलाय. अगोदर 2 क्लोरीन होते, मग 3 क्लोरीन होते आणि 4 क्लोरीन होते. तेव्हा सुद्धा त्याची डेन्सिटी 1.3, 1.4, 1.5 अशा पद्धतीने वाढत गेली. म्हणजे जर तुम्ही अल्किल ग्रुप मोठा करत गेले किंवा हॅलोजन ग्रुप मोठा करत गेले तर तुमच्या कंपाऊंडची डेन्सिटी वाढते, ॲटॉमिक मास देखील वाढतं. आणि याचा फार मोठा फरक तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही रिॲक्शन्स करता त्यावेळेस तुम्हाला जाणवतो. कारण ज्यावेळेस डेन्स मॉलिक्यूल असतो त्यावेळेस तुम्हाला कमी व्हॉल्यूम मध्ये जास्त मॉलिक्यूल मिळतो. म्हणजे साधं आपण वापरत असलेलं खोबरेल तेल आणि मध जर एका भांड्यामध्ये भरायचे ठरले तर खोबरेल तेलाचं वजन हे कमी असतं कारण त्याची डेन्सिटी 0.7, 0.8 इतकी आहे. आणि त्याऐवजी मध जर तुम्ही घेतला तर त्याची डेन्सिटी जी ऑलमोस्ट 1.5, 1.8 पर्यंत आहे. तर कमी व्हॉल्यूम मध्ये कमी जागेमध्ये जास्त वजनाचा मध बसतो. परंतु त्याच वेळेस त्याच्या कंपॅरिझन मध्ये जर तुम्ही खोबरेल तेल वापरलं किंवा गोडे तेल वापरलं तर ते वजनानं कमी भरतं. सोल्युबिलिटी ही एक फिजिकल प्रॉपर्टी असते. दीज आर स्लाइटली सोल्युबल इन वॉटर. Haloalkanes are very slightly soluble in water. In order to dissolve haloalkanes in water, energy is required to overcome the attraction between haloalkanes molecule and break the hydrogen bonds in water molecule. आता एखादा मॉलिक्यूल पाण्यामध्ये कसा डिझॉल्व्ह होतो? डिझॉल्व्ह होण्याची काय प्रक्रिया असते? तुम्ही सॉल्व्होलिसिस हा शब्द ऐकलेला आहे का? सॉल्व्होलिसिस म्हणजे एखाद्या सॉल्व्हंट मध्ये सॉलिड किंवा गॅस मॉलिक्यूल डिझॉल्व्ह होणं. तुम्ही इमॅजिन करा की एका बीकर मध्ये तुम्ही पाणी घेतलंय आणि त्याच्यामध्ये तुम्ही वरनं माती टाकताय. तर माती जेव्हा तुम्ही टाकता त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागेल डिझॉल्व्ह होण्यासाठी? की मातीचा आणि मातीचा कण यांच्यामध्ये असणारं अट्रॅक्शन ब्रेक झालं पाहिजे आणि पाण्याचा मॉलिक्यूल आणि मातीचा मॉलिक्यूल यांच्यात अट्रॅक्शन वाढलं पाहिजे. हे जेव्हा होईल तेव्हाच ती माती पाण्यामध्ये सोल्युबल होईल. त्याला म्हणतात सॉल्व्होलिसिस होणं. की मातीच्या एका मॉलिक्यूल भोवती पाण्याचे 6, 8, 10 मॉलिक्यूल त्यांनी त्याला अट्रॅक्ट करून घेणं. म्हणजे माती टू मातीचा बॉन्ड तुमचा वीक असला पाहिजे आणि माती टू वॉटरचा बॉन्ड तुमचा स्ट्रॉंग असला पाहिजे तरच त्याला सोल्युबल करता येईल. आता या ठिकाणी काय होतं की हॅलो अल्केन्स ज्या वेळेस तुम्ही पाण्यामध्ये टाकता, समजा तुम्ही प्रोपिल क्लोराईड घेतला आणि पाण्यामध्ये डिझॉल्व्ह केला तर तुम्हाला काय करावं लागेल की हायड्रोजन आणि ऑक्सिजन मधला बॉन्ड वीक झाला पाहिजे आणि हायड्रोजन आणि क्लोरीन मधला म्हणजे पाण्यातला हायड्रोजन किंवा ऑक्सिजन आणि हॅलो अल्केन मधला क्लोरीन किंवा हायड्रोजन
ह्यांच्यामधलं इंटरॅक्शन वाढलं पाहिजे, तरच तो मॉलिक्यूल त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होणार आहे. परंतु होतं काय की लेस एनर्जी इज रिलीज्ड when new attractions are set up between the haloalkane and water molecule, as these are not as strong as original hydrogen bond in water. आता बॉन्डिंग इन हायड्रोजन जे असतं वॉटर मधलं जे बॉन्डिंग आहे ते स्ट्रॉंग बॉन्डिंग आहे, आणि तुमच्या त्याच हायड्रोजन मधल्या ऑक्सिजनला किंवा हायड्रोजनला सांगितलं की तुम्ही क्लोरीन बरोबर नवीन बॉन्ड तयार करा, तर त्याला तेवढी प्रतिसाद मिळत नाही. म्हणून वॉटरमध्ये तुमचे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह कमी सोल्युबल असतात. परंतु हॅलोअल्केन टेंड टू डिझॉल्व्ह इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट. पाण्यामध्ये ते इनसोल्युबल असतात किंवा स्लाइटली सोल्युबल असतात, परंतु हेच जेव्हा तुम्ही एखाद्या ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये घेता, ऑर्गॅनिक सॉल्व्हंट म्हणजे कोणतं, बेन्झिन घेतलं, टॉल्युइन घेतलं, डायक्लोरोमिथेन घेतलं किंवा अल्कोहोल घेतलं, तर याच्यामध्ये काय होतं की ह्याच्यामधला हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा बॉन्ड आणि हॅलोअल्केन मधला हायड्रोजन आणि हॅलोजनचा बॉन्ड याच्यामध्ये सहजासहजी इंटरॅक्शन होतं, आणि त्याच्यामुळं द इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन बिटवीन हॅलोअल्केन्स अँड सॉल्व्हंट मॉलिक्यूल हॅव मच सेम स्ट्रेंथ ॲज दॅट ऑफ ब्रोकन हॅलोअल्केन अँड सॉल्व्हंट मॉलिक्यूल. म्हणजे दोन्हीकडचे बॉन्ड सारखेच असतात. आता ह्या सगळ्या पसाऱ्याचं जर थोडक्यात सार सांगायचं तर एक साधं उदाहरण असतं, लाईक डिझॉल्व्स लाईक. म्हणजे काय, लाईक डिझॉल्व्स लाईक. सारखी लोक, सारख्या विचारांची लोक एकमेकाच्या सोबत राहतात. हॅलोअल्केन्स हे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, वॉटर हे इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. त्यामुळं लाईक डिझॉल्व्स लाईक हा ऑर्गॅनिक केमिस्ट्री मधला रूल असतो की सारख्या पद्धतीचे कंपाऊंड हे सारख्या पद्धतीचे कंपाऊंड मध्ये सहजासहजी डिझॉल्व्ह होतात. म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड ऑर्गॅनिक मध्ये डिझॉल्व्ह होतात आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड इनऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह होतात. तुम्हाला जर ऑर्गॅनिक कंपाऊंड इनऑर्गॅनिक मध्ये डिझॉल्व्ह करायचं असेल तर तुम्हाला जास्तीची एनर्जी करावी लागते किंवा जास्तीचे एफर्ट्स टाकावे लागतात, आणि म्हणून त्याला जास्त एनर्जी लागते. तर आजच्या पुरता आपण हे सगळ्या प्रॉपर्टीज आणि मेथड्स ऑफ प्रिपरेशन बघितल्या. आपण उद्या हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आणि त्यांच्या रिॲक्शन्स किंवा त्यांचा पुढच्या सिंथेसिस मध्ये कसा वापर केला जातो यावर बोलूया. थँक्यू आणि शुभेच्छा.